नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदळापासून खूप टेस्टी असा साऊथ इंडियन फेमस ब्रेकफास्ट बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी उकडा तांदूळ घेतला आहे। 3 वाट्या इथे मी उकडा तांदूळ घेणार आहे। तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही जुना तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो असा तांदूळ वापरू शकता। एखादी वाटी सेट करा आणि तिने 3 वाट्या इथे तांदूळ मोजून घ्या। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये साबुदाणा घालायचा आहे, अर्धी वाटी यामध्ये पोहे घालायचे आहेत। यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत। यानंतर आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर हे आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण आता उडदाची डाळ इथे घेऊया। तर इथं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण आहे। आता ही डाळ आपल्याला पाणी घालून फक्त एकदा धुवून घ्यायची आहे। आपण तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले, परंतु डाळ आपल्याला एकदाच धुवायची आहे कारण हे पाणी आपण वाटताना वापरणार आहोत। तर ही डाळ मी एकदाच धुवून घेतली, पुन्हा पाणी घातलं आहे। आता हे आपण दोन्हीही 4 ते 5 तासासाठी असंच ठेवून देऊया। तर आता साधारण 5 वाजता मी हे भिजत घालते, तर रात्री 10 वाजलेत, तर इथे 5 ते 6 तास झालेत आणि हे पहा सॉफ्ट झालेत तांदूळ, डाळसुद्धा छान भिजली गेले। आता हे आपण वाटून घेऊया आणि तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि वाटताना डाळीमधलं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर डाळ आपण एकदाच धुवून घेतली तर जे पाणी आहे त्यामुळे फर्मेंटेशन छान होतं। तर आता आपण हे वाटून घेऊया। तर इथे पहा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि डाळीतलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी पहा सगळे तांदूळ साबुदाणा जे होतं ते वाटून घेतलं आहे। आता आपण डाळ वाटूया। पाहू शकता अगदी बारीक वाटून घेतलं आहे। आता डाळ वाटायची आहे। डाळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि डाळीतलंच पाणी यामध्ये घातलं। वाटलेली डाळ यामध्येच काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हाताने आपल्याला हे 4 ते 5 मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे। तर यामुळे आपली रेसिपी छान हलकी व्हायला, जाळीदार व्हायला मदत होईल। तर एकाच दिशेने असं हे मी फेटून घेते। पीठ छान असं हलकं झालंय। आता हे आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय कारण हे फर्मेंट झाल्यानंतर हे आकाराने वाढेल, त्यामुळे सांडू नये म्हणून मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता झाकण ठेवूया आणि हे आता रात्रभर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा किंवा एखाद्या जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा, म्हणजे फर्मेंटेशन छान होईल। आता आपण गन पावडर बनवूया। तर इडलीवरती, डोस्यावरती ही गन पावडर पसरवली जाते। तर यामुळे इडलीची, डोश्याची चव आणखी वाढते। तर इथे मी 2 चमचे उडदाची डाळ घेतली, 1 चमचा मी इथे चण्याची डाळ घेतली। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं। आता ह्या डाळी किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात। या डाळी आधी मी कापडाने स्वच्छ पुसून घेतल्यात। डाळींचा किंचित रंग बदलला की यामध्ये 1 चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत। पुन्हा थोडंसं हे मी परतून घेतलं। आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। थोडीशी चिंच घातली आहे, पाव चमचा हिंग घातला आणि यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे, म्हणून मी इथे मिरची घातलेली नाही आहे। तुम्ही जर अख्खी मिरची घालणार असाल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या घालू शकता। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, पूर्ण थंड झालं। आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
आणि हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर ही आपली गन पावडर तयार आहे. तर आज आपण थट्टे इडली बनवतो आहे, तर त्यावरती ही आपल्याला पसरवायची आहे. यामुळे आपल्या इडलीची चव आणखीनच वाढेल. आता आपण वेगळी अशी थन्नी चटणी बनवतो आहे, ज्यामध्ये आपण खोबरं अजिबात वापरणार नाही आहोत. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल इथे गरम झालं आहे. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून घेतला आहे मी. यानंतर इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा इथे सॉफ्ट झाला. तर हे आता मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. थोडीशी चिंच घातली. आणि इथे आता हे आपण वाटून घेऊया. तर इथे ही चटणी वाटून तयार आहे. आता आपण या चटणीला फोडणी देऊया. तर त्याच पॅनमध्ये इथे मी पुन्हा 1 चमचा तेल घालते. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. डाळीचा रंग किंचित बदलला की इथे मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलीत आणि इथे थोडासा कांदा घातला. 1 चमचा बारीक चिरलेला कांदा घातला. हा कांदा छान आपल्याला असा ब्राऊन करून घ्यायचा आहे. पहा, कांदा छान असा ब्राऊन झाला आहे. आता आपण जी चटणी वाटून घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं. चटणी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे. ही आपली थन्नी चटणी तयार आहे. आज आपण जी थट्टी इडली बनवतो आहे त्याबरोबर अप्रतिम लागते ही. तर आता हे पीठसुद्धा फर्मेंट झालं आहे. तर हे रात्रभर मी फर्मेंट करून घेतलं. पाहू शकता मस्त जाळी आली आहे. हलक्या हाताने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी सगळ्या पिठाची इडली बनवणार नाही आहे, म्हणून मी इथे थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस वापरू शकता. आता इथे मी एक प्लेट घेतली. याला तेलाने ग्रीस करून घेऊया. इथे आता मी बटर पेपर लावते. बटर पेपरवरती सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे सहज निघून येईल इडली. आता जे आपण पीठ तयार केलं ते यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा आहे. यावरती पिठाची प्लेट ठेवायची आहे आणि 8 ते 10 मिनटं ही इडली आता आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इथे आता साधारण 10 मिनटं झालेत. आपण पाहूया. मस्त अशी पांढरी शुभ्र आपली इडली तयार झाली आहे. पहा, हाताला अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे ही इडली तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे मी दुसऱ्या प्लेटमध्ये इथे दुसरी इडली ठेवले. इथे पहा, एका वेळेस आपण अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त इडल्या तयार करू शकतो. तर एक प्लेट ठेवली, त्याच्यावरती मी अशा स्टिक्स ठेवल्यात. त्याच्यावरती दुसरी प्लेट ठेवायची आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफवून घेऊयात. एका वेळेस आपण 2 प्लेट अशा इडल्या तयार करू शकतो.
तर यासुद्धा तयार आहेत पहा. थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे. बटर पेपर काढून घेऊया. तर अगदी हलकी अशी मऊ लुसलुशीत थट्टे इडली तयार आहे. खूप मस्त दिसते. तर इथे पहा, आपण ही सर्व करूया. मस्त अशी ही आपली थट्टी इडली, त्याच्यावरती तूप लावायचं आहे. यावरती आपण जी गन पावडर तयार केली ती पसरवून घ्यायची आहे आणि याबरोबर मी धनी चटणी सर्व केली आहे. तर मस्त अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा जर ही केलीत ना तर पुन्हा पुन्हा कराल अशी रेसिपी आहे. जाळी पाहू शकता तुम्ही इडलीची. अगदी परफेक्ट अशी इडली या रेसिपीने तयार होते. एकदा तरी नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.